नमस्कार मंडळी. पीक विमा संदर्भात आज एक महत्त्वाचं अपडेट आलेलं आहे. ते म्हणजे शासनानं आज 5 जुलै 2024 रोजी 2 शासन निर्णय निर्गमित करून 1033 कोटी रुपयांना मंजुरी देण्यात आलेली आहे. तूर, मका, भुईमूग, कपाशी या सर्वांचा पीक विमा मंजूर केलेला आहे. त्या दावे प्रतिदावे फेटाळण्यात आले होते कंपनीमार्फत. ते आता सर्व मंजूर झालेले आहेत. त्यासाठीचे आज 2 शासन निर्णय जारी करून 1033 कोटी रुपयाला शासन निर्णय निर्गमित करून याला मंजुरी देण्यात आलेली आहे. दुष्काळामुळे होरपलेल्या शेतकऱ्यांसाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. शेतकऱ्यांना आता त्यांच्या खात्यावरती हे पीक विम्याचे पैसे काही दिवसात जमा होणार आहे आणि काहीला SMS आले सुद्धा. दुष्काळामुळे 2023मध्ये आणि अतिवृष्टी यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्याचे खूप मोठे नुकसान झाले होते आणि सोयाबीन असो, ऊस असो, मका, कापूस या सर्व उत्पादनातून शेतकऱ्यांना कुठलाही तोटा सहन झाला होता. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले होते. त्यांना आशा होती 25% तरी अग्रिम पीक विमा आपल्याला मिळावा. हा मार्ग आता सरकारनं मोकळा केलेला आहे. मात्र या 6-7 महिन्यानंतर शेतकऱ्यांना हा पीक विमा मिळतोय. कंपन्यांमार्फत दावे फेटाळण्यात आले होते. त्यावरती शासनाने आणि कृषी विभागानं डोळे वाटारले आणि या कंपन्यांनी शेतकऱ्यांसाठी अत्यंत गोड बातमी अशी दिलेली आहे. 1033 कोटी रुपये शासनामार्फत मंजूर करण्यात. या हंगामासाठी भारतीय कृषी विमा कंपनी, ICICI लोंबार्ड जनरल इन्शुरन्स, HDFC इर्गो जनरल इन्शुरन्स, ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी, युनायटेड इंडियन जनरल इन्शुरन्स कंपनी, युनिव्हर्सल स्पोर्ट्स जनरल इन्शुरन्स कंपनी, चोलामंडलम MS जनरल इन्शुरन्स कंपनी, रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी, SBI जनरल इन्शुरन्स कंपनी या 9 पीक विमामार्फत शेतकऱ्यांना 1033 कोटी रुपयाचं वाटप केलं जाणार आहे. जे पात्र शेतकरी आहेत आणि ज्यांचा पीक विमा क्लेम केलेला आहे, त्यांनाच हे पीक विमा मिळणार आहे. ज्यांचा क्लेम अधुरा राहिला त्यांना मात्र यापासून वंचित राहावं लागणार आहे. जे आत्तापर्यंत कंपन्यांमार्फत दावे फेटाळण्यात आले होते, त्या दाव्याला आता कुठेतरी शासनानं थोडे डोळे वाटारले आणि कंपन्यांनी हे सर्व दावे मंजूर केले. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे पीक विम्याचे पैसे जमा करण्यात येणार आहे. यासाठीचा 2 असे शासन निर्णय निर्गमित केलेले. सर्व समावेशक पीक विमा योजनेचं खरीप हंगाम 2023 अंतर्गत योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या पीक विमा कंपन्यांना भारतीय कृषी विमा कंपनीमार्फत उर्वरित राज्य हिस्सा 1033 कोटी रुपये वितरित करण्यास मान्यता मिळालेली आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2023 ते रब्बी हंगाम 2025-26 हंगामासाठी भारतीय कृषी विमा कंपनी, ICICI लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, HDFC इर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, युनिव्हर्सल स्पो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, चोलामंडल MS जनरल इन्शुरन्स कंपनी या 9 कंपन्या संदर्भात शासन रब्बी हंगाम 2023 करिता पीक विमाचा हप्त्यापोटी राज्य हिस्सा विमा अग्रिम हा सर्वसमावेशक पीक विमा 2023-24 अंतर्गत विमा कंपन्यांच्या देयाकरिता एकत्रित मिळून पीक विमा हप्ता अनुदानापोटी उर्वरित राज्य हिस्सा अनुदानाची मागणी केली होती.